रणजित पराटे, अमोल कुदळे, अनिकेत काळे 4 जण फक्त थांबा. तुमची सगळी बक्षिसं सांगतो. शाहरुख पठाण सरांचं आगमन झाले. सुरेश भाई वेलकम. मॅचला सुरुवात आणि पहिल्या चेंडूवरती इथं कदाचित जीवनदान असावं. कदाचित वेगवान चेंडू होता. बॅटवरती चेंडू ब्रश करत यष्टीरक्षक योगेश पवारच्या हातात चेंडू आला नाहीये. जीवनदान आहे. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू मिड विकेट तिथे क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून षटकार. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. गोलंदाज तयार. परत एकदा आपण पाहतोय चेंडू खेळला जातोय फायदस मिडनला. तिथे क्षेत्ररक्षण होऊ शकलं नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते. यावेळेस मात्र मुख्य व्यासपीठावरती षटकार. जीवनदानाचा फायदा. थांबा किरण भाऊ सगळं सांगतात तिथे. किरण भाऊ सगळं सांगतात. मोबिन स्टेजवरती आहे. मोबिन तुकारामदादा मुखेकर ठिकाणी उपस्थित झालेत. तुकारामदादा मुखेकर साहेबांचं मनापासून स्वागत आहे. इथे चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळालाय. धापरकाती धावसंख्या आहे 16 धावा. पहिल्या चेंडूवरती हे जीवनदान आपल्याला जे पाहायला मिळालं होतं. सोळावरती धापलक बिनबाद. यावेळेचा चेंडू हवेत होतात परंतु तिथे क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर फरार. 4 रन चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. ओके. षटक क्रमांक पहिलं संपलं 20 धावा. आता मी नितीन भाऊ धिवर आता बक्षीस सांगतो तेवढं देऊन टाका. प्रथम नगराध्यक्ष आदरणीय कैलासबाबू उदय पाटील, त्याचबरोबर राजवाडा प्रतिष्ठान नितीनभाऊ धिवर आणि नगरसेवक सचिनभाऊ गायकवाड यांच्या माध्यमातून जी बक्षीस आहेत ही फिरोज पठाणला जाते. टोटल 3000 रुपये. फिरोज पठाण 3000. फिरोज पठाणला 3000 आहे. अनिकेत काळेला 3000 आहे. रणजित पराडेला 1500 आणि अमोल कुदळेला 1500. 3000 3000 1500 1500 एवढं रक्कम आहे. रणजितला आणि अमोलला 1500 1500, अनिकेतला आणि फिरोजला 3000. थँक्यू. श्रीनगर परिषदेचे प्रथम नगराध्यक्ष आदरणीय कैलासबाबू कोते पाटील यांच्या माध्यमातून बक्षिसांची खूप मोठी रक्कम पहिल्याच मॅचमध्ये
जो संघ पोहोचला गेला या स्पर्धेच्या मेगा फायनलला साई सिद्धी वॉरियर्स. यावेळेस जो चेंडू अगदी आपण पाहतोय इथे टप्पा कोठे आहे ही मात्र चेक केलं जाते आणि व्हाईट बॉलचा इशारा. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. सुशांत आहेर यांच्या वतीने लागोपाठच्या 2 विकेटला 1100चं प्राइज. यावेळी सध्या आपण पाहतोय मिडॉनला चेंडू आहे तिथे क्षेत्ररक्षक आलाय नितीन फुलबगार. चेंडू डॉट येताना आपल्याला पाहायला मिळतोय. शांत असं वातावरण या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळतंय. कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाते ते आपल्याला पाहायचंय. यावेळेस खूप चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. त्याबरोबर सागरबाई होळे यांच्या वतीने सुद्धा रवी अरे यांच्यासाठी 1100चं प्राइज आहे. षटक क्रमांक अगदी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे चालू आहे ते दुसऱ्या क्रमांकाचं 2100 जे प्राइज सातत्याने आले. 1100चं प्राइज आलं, 500चं प्राइज आलं. ही सगळी रक्कम आपण पहिल्या सामन्यातली खेळाडूंसाठी दिलेली आहे. सगळ्या बक्षीसदात्यांना मनापासून धन्यवाद. व्हाईट बॉल नंतर पुढचे 3ही चेंडू डॉट येताना आपल्याला जे पाहायला मिळालेले आहेत. शांत वातावरण आहे. सोनू राजपूत यांच्या वतीने लागोपाठच्या 2 षटकारांसाठी 500 रुपयाचं प्राइज. धाबरका धावसंख्या 22 वरती चमचमते असणारे श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज चषक या ठिकाणी आपल्याला जे पाहायला मिळत आहेत ऑन स्क्रीन. पाहूया कारामात मैदानाच्या आतमध्ये काय होणार आहे ते आपल्याला या ठिकाणी पाहायचंय. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू पोहोचेल चला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. 28 वरती धापला खूप दूर वरती ते अगदी आपण पाहतोय षटकार येताना आपल्याला पाहायला मिळालाय. एलिमेंटर राऊंड मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय जो चालू आहे. जो संघ इथं व्हाईट बॉलचा इशारा आलाय. खराब चेंडू. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. धावलकरती धावसंख्या या ठिकाणी आपण पाहतो 29 धावा. षटक क्रमांक 2 चालू असताना जय बजरंग वैजापूर. फुलटॉस होता मिडॉनच्या दिशेने खेळला आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नितीन फुलबगार आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉल आलाय. षटकाची झाली आहे समाप्ती. षटक क्रमांक संपलं जाते मैदानाच्या आतमध्ये ते आता दुसरं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकरती धावसंख्या जी आहे ती असेल बिन बाद 29. ही पहा ओहोर संपली. या ओहोरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर पहिल्या क्रमांकासाठी जे योगदान आहे त्यामध्ये पहिल्या क्रमांकासाठी 2 लाख रुपयाचं प्राइज आणि संघ मालकासाठी रॉयल एनफील्ड बुलेट मोबिन शेख आपल्यासाठी 1100चं प्राइज आहे. मोबिन झाला 29 वरती धापलक. नवीन षटकाची सुरुवात होईल. अक्षत तावरे ऑन स्क्रीन अगदी आपण पाहतोय. इलेक्ट्रिक बाईक स्प्लेंडर प्लस. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज यासाठी असणाऱ्या स्पोर्ट्स सायकल्स आपल्याला या ठिकाणी ज्या पाहायला मिळत आहेत. अक्षय तावरे तयार आहे. आपल्याकडे वेळ राहिलाय आता 15 मिनिट आणि 50 सेकंद. चला मोबिन बक्षीस घेण्यासाठी या.
यावेळेस अगदी आपण पाहतोय इथे चेंडू डॉट येताना पाहायला मिळाला अक्षय तावरे याचा. पहिल्या क्रमांकासाठी आपण पाहतोय जे बक्षीस आहे तब्बल 2 लाख रुपये संघ मालकासाठी रॉयल एनफील्ड बुलेट आपल्याला पाहायला मिळते. माननीय आमदार श्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्य आणि पालकमंत्री अहिल्यानगर आणि खासदार डॉक्टर सुजयदादा विखे पाटील यांच्या माध्यमातून हे बक्षीस आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळते. द्वितीय क्रमांकासाठी बक्षीस 1 लाख रुपयाचं आहे. सौभाग्यवती जयश्रीताई विष्णुपंत थोरात, नगराध्यक्षा श्रीनगर परिषद यांच्या वतीने रोख रक्कम आहे. तर संघ मालकासाठी अभयराजे शेळके पाटील, उपनगराध्यक्ष आपले सर्वांचे लाडके भैया यांच्या वतीने संघ मालकासाठी स्प्लेंडर बाईक आपल्याला जे पाहायला मिळते. अक्षय तावरे तयार, 30 धावा धावपल करते. तिसरं षटक चालू. यावेळेस अगदी आपण पाहतोय इम्रानला चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी परत एकदा तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आसिफ खदीबचं आपल्याला पाहायला मिळेल. एक सिंगल इथं आपल्याला जी पाहायला मिळते. धापलकर धावसंख्या 31 आहे. बिनबाद 31 षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय जे इथे तिसऱ्या क्रमांकाचं चालू आहे. तिसऱ्या क्रमांकासाठी बक्षीस आहे तब्बल 71,000 रुपये. हो हो हो, अल्ताफच्या बॅटमधून चेंडू कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती राहील आणि चेंडू पोहोचते सीमा रेषेच्या बाहेर आहे. 4 रन चौकार आहे. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. पस्तीस वरती धापलक, गोलंदाज तयार. हो 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 हो, उंची खूप मिळाली आहे. योगेश पवार डाऊन द बॉल. अल्ताफ शेखची विकेट आली आहे. कॅप्टन आउट, बॅक टू डग आउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. अक्षय तावरेला इथं विकेट मिळताना आपल्याला पाहायला मिळाले. तिसऱ्या क्रमांकासाठी बक्षीस 71,000चं आहे. भावी नगराध्यक्ष आदरणीय दत्तात्रय उर्फ छोटे बापू गोविंदराव कोते पाटील यांच्या माध्यमातून रोख रक्कम आहे. तर संघ मालकासाठी इलेक्ट्रिक बाईक विठ्ठलराव पवार चेअरमन सोसायटी यांच्या माध्यमातून अगदी आपण पाहतोय हे बक्षीस आपल्याला पाहायला मिळेल. चतुर्थ क्रमांकासाठी बक्षीस 51,000चं आहे. आदरणीय सतीश उर्फ नंदुभाऊ गोंदकर पाटील, नगरसेवक शिर्डी नगर परिषद यांच्या वतीने रोख रक्कम आहे. तर संघ मालकासाठी इलेक्ट्रिक बाईक कार्यदर्शी भाऊसाहेब सकाराम गोंदकर पाटील चॅरिटेबल ट्रस्ट, मान्य श्रीमान गोपीनाथ बापू गोंदकर पाटील माजी उपनगराध्यक्ष यांच्या माध्यमातून इलेक्ट्रिक बाईक आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळते. खूप जबरदस्त कामगिरी या ठिकाणी अगदी आपण पाहतो या ठिकाणी होतीये. शांत असं वातावरण. यावेळेस अगदी आपण पाहतोय चेंडू उजवीच्या बार, व्हाईट बॉल, चेंडू खराब. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी, प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची 1 रन. एक सिंगल. धापलकरची धावसंख्या असेल आता 36. इथे अगदी आपण पाहतोय चेंडू खेळायचा होता कुठे, चेंडू पोहोचलाय कुठे. त्या दरम्यान एक सिंगल येणार आहे आणि सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचेल. षटक क्रमांक 3 संपलं. 37 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. षटक क्रमांक अगदी आपण पाहतो या ठिकाणी 3 संपले गेले. 37 धावा एखाद्याच्या मोबाईलमध्ये आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. (37) लॉस ऑफ 1. शांत असं वातावरण अशांत करावं लागेल आणि अशांत केलेलं आहे बराच वेळ. त्यामध्ये अमोल साळवे फ्रॉम जालना. आक्रमण 2 अर्धशतक लागोपाठचे आपण अमोल साळवेचे पाहिले आणि सर्वाधिक जास्त धावसंख्यांचं रेकॉर्ड हे अमोल साळवेच्या नावावरती आहे. आसिफ तयार आहे. यावेळेचा चेंडू अगदी आपण पाहिला उजवीच्या बाहेर, व्हाईट बॉल, चेंडू खराब. गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी, प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची 1 रन.
व्हाईट बॉल खूप मोठ्या प्रमाणात येताना पाहायला मिळाले. धापरकरती धावसंख्या 38 आहे. एक गड्याच्या मोबदल्यात आसिफ खतीबचा असणारा पहिला चेंडू इथे वाईट येताना पाहायला मिळाला आहे. परत एकदा उजेष्टीच्या बाहेर व्हाईट बॉल. खराब चेंडू आलेला आहे. व्हाईट बॉल येताना पाहायला मिळाला आहे. रिव्ह्यू घेतलाय. डिसिजन पेंडिंग. आपल्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या व्यक्तींचं योगदान आहे. त्यामध्ये अगदी आपण पाहिलं तर मॅन ऑफ दी सिरीजसाठी ही मॅन ऑफ दी सिरीज राहता तालुका खेळाडू महाराजांसाठी आहे. आणि कलादोषी शेखर शेळके यांच्या स्मरणार्थ श्री संदीप भडांगे आणि प्रवीण अवचर यांच्या माध्यमातून रोख रक्कम 15,551 रुपये. तर साई छत्र उद्योग समूहाचे सर्वे सर्वा आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक पुरस्कार प्राप्त असलेले आदरणीय गणपतशेठ भोसले पाटील यांच्या वतीने तब्बल 21,000 रुपयाचं बक्षीस आहे. संघ मालकासाठी असणारी बुलेट. आणि निर्णय आलाय व्हाईट बॉल. धन्यवाद मनोज सर. एलिमिनेटर फर्स्ट मध्ये घमासान सुरू आहे. जय बजरंग वैजापूर 40 वरती पोहोचलेत. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक सुरू आहे. आसिफ खतीफ इज द मॅन ऑन द मार्क. 2 वाईड आले होते. यस, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. खरं तर लिफ्ट द्यायची होती चेंडूला, पण लिफ्ट मिळाली नाही. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येईल. चेंडूवरती रमेश शिराळे फलंदाज. 2 धावसंख्येवरती नाबाद अमोल साळवे, जालन्याचा सुपरस्टार. 10 चेंडूमध्ये 28 धावांचं योगदान अमोल साळवेकडून. या स्पर्धेमध्ये आकर्षक खेळी करणाऱ्या खेळाडूंमध्ये अग्रक्रमाने हे नाव येतं, अमोल साळवे. जय बजरंग वैजापूर. 41 एक गडी बाद. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. या उंच उंच आणि कव्हर्सच्या डोक्यावरून गाठली सीमारेषा. धावा 6. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. पाऊस पडून गेल्यानंतर सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसतं आकाशामध्ये आणि आपल्या सहज सुंदर खेळीनं अमोल साळवेनं इंद्रधनुष्य साकारलेलं आहे. यास कडक कडक अत्यंत सुंदर फटका. मात्र लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव इथे प्राप्त होऊ शकते अमोलला. फलकावरती धाव 48. 1 बाद 48. जय बजरंग वैजापूर. मनोजैवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम वाताजमजम बुद्धिमता वरिष्ठम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. जय बजरंग. अमोल साळवे जय बजरंगसाठी तारणहार आहे. भगवान हनुमान यांना आम्ही संकटमोचक म्हणतो, तारणहार म्हणतो. तर अमोल साळवे जय बजरंगचा तारणहार. उजव्या यष्टीच्या बाहेर वाईटची घोषणा. 1 अतिरिक्त धाव इथे फलकावरती येते. 49. एक धाव महत्वाची आहे. ती वाईड असेल, बाईज असेल, लेग बाईज असेल, अतिरिक्त स्वरूपात कुठल्याही धावा आल्या तरी त्या जय बजरंग वैजापूरसाठी अत्यंत महत्वाच्या आहे. स्ट्राईक एंड वरती फलंदाज रमेश शिराळे. 4 चेंडूमध्ये 9 धावा. 200 पेक्षा जास्त स्ट्राईक रेट ठेवलेला आहे रमेश शिराळेने. अमोल साळवे स्ट्राईक एंड वरती फलंदाजी करेल. नॉन स्ट्राईक एंड वरती रमेश शिराळे. 49 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आसिफ खतीफ यशस्वी गोलंदाज आहे. रिव्हर्स खेळायचा प्रयत्न होता, अडवलाय चेंडू. बॅकफूट पॉइंट तिथे तयार. नॉन स्ट्रायकर एंड कडे थ्रो पाठवतोय, मात्र अमोल साळवे तितकाच वेगवान आहे. 6 मिनिट आणि 19 सेकंद शिल्लक राहिलेले आहेत. एवढ्या वेळामध्ये तुम्हाला अजून 7 चेंडू टाकायचे आहेत आणि मला वाटतं पॉसिबल आहे. खरं तर 4 मिनिटामध्ये 1 षटक टाकून झालं पाहिजे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या यस हो लॉफ केला चेंडू मिड विकेटला. रमेश शिराळेचा एक बेधुंद, बेछूट, बेमिसाल षटकार. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. 4 षटकांचा खेळ संपला. 56 धावा जय बजरंग वैजापूर
तर अमोल साळवे 29 वरती 11 चेंडूंमध्ये, रमेश शिराळे 5 चेंडूमध्ये 15. काय बॅटिंग सुरू आहे मैदानामध्ये, फलंदाजी नाही, ही भानामती आहे, ही भुताटकी आहे. प्रत्येक फलंदाज गोलंदाजांवरती अक्षरशः तुटून पडलेला आहे, गोलंदाजांवरती हल्ला चढवलेला आहे. या मातीला, या पराक्रमाची निश्चित प्रकारे साक्ष आहे. इथे शिर डोक्यावरती नसताना सुद्धा लढलं जातं, ती या मातीची परंपरा आहे. पुरंदरच्या लढ्यामध्ये दिलेर खानाच्या समोर मुरारबाजीचा पराक्रम आठवा. यस, लेंथ बॉल होता, खांडून काढावा लागला. धाबाची संधी असू शकते तिथे, वेगवान थ्रो आणि याच बरोबर फलंदाज होईल बाद होणार आहे रमेश शिराळे. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. रॉंग कॉल. खरं तर हा रमेश शिराळेचाच रॉंग कॉल होता. चेंडू कुठे आहे हे बघितल्यानंतर खरं तर नॉन स्ट्रायकरने किंवा स्ट्रायकरने निर्णय घ्यायचा असतो कोणाचा कॉल आहे. आणि असं होतं, चांगल्या जमलेल्या जोड्या सुद्धा अशा फुटतात. सचिन तेंडुलकर सेहवागची जोडी आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक वेळा बघितली. भरपूर शतकी भागीदाऱ्या दोघांनी साकारलेल्या आहेत. भले मोठमोठे गोलंदाज दोघांनी गार केलेले आहेत, पण रॉंग कॉलचा शिकार ठरलेले आहेत. तेंडुलकरच्या रॉंग कॉलवरती 2दा सेहवाग, तर सेहवागच्या रॉंग कॉलवरती 2दा तेंडुलकर बाद झालाय. उजव्या इष्टच्या बाहेरचा चेंडू अक्रॉस द बॅट खेळायचा होता अमोल साळवेला. निर्धाव चेंडू, 56 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. 5वं षटक मैदानामध्ये सुरू आहे. 13 चेंडू 29 अमोल साळवे. इथे अक्षय तावरेनं प्रभावी गोलंदाजी केली आतापर्यंत. पहिलं षटक होतं अमोल साळवे, अक्षय तावरेचं. यस, कनेक्शन चांगलं, टायमिंग गोड, कॅडबरी चॉकलेट पेक्षाही गोड. धावा मिळतील 6. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. अक्षय तावरेची चर्चा करत होतो आपण. अक्षय तावरेनं या अगोदरच्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केला होता, विकेट नव्हती मिळाली त्याला. या षटकामध्ये पहिल्या बॉलवरती धावबाद झालाय फलंदाज. अजून अक्षय, 1 विकेट आहे अक्षय तावरेकडे. आणि याबरोबरच या षटकामध्ये 6 धावा. अजून काही चेंडू शिल्लक आहेत. 14 धावा आतापर्यंत खर्च केल्यात अक्षय तावरेने. 1 विकेट जरूर काढलेली आहे. समोर अमोल. लेंथ बॉल उजव्या इशा बाहेर आहे. थोडीशी स्ट्रेचिंग अपेक्षित होती, मात्र चेंडू जातो यष्टीरक्षकाकडे. निर्धाव चेंडू, फलकावरती धावा 62, 2 बाद 62. जय बजरंग वैजापूर. अक्षय तावरे पुन्हा एकदा तयार. गोलंदाजी मार्कवरती अजून 1 षटक जरूर येणं आहे. इथे अप्रतिम आखूड टप्प्याचा चेंडू होता, थोडासा थांबला मागे तिथे, मात्र डीप कव्हर पॉइंटवरती क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव केवळ अमोल साळवेसाठी आणि फलकावरती धावा 63. अमोल साळवेच्या झंझावाताला रोखण्यासाठी अक्षय तावरे देखील प्रयत्नाची पराकाष्ठा करतोय. कधी यशस्वी ठरला तो, कधी अपयशी देखील ठरला. 1 षटकार जरूर आला अमोल साळवेकडून, मात्र इतर चेंडूवरती त्याला थांबवण्यात यश मिळालेलं आहे. 2 चेंडू डॉट काढलेत अमोल साळवेकडून अक्षय तावरेनं. ही एक मोठी उपलब्धी. 1 बॉल डॉट, ते सुद्धा महत्वाचं आहे. लोअर फुल टॉस, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक समोर आहे. 1 धाव येणार आहे आणि 1 धावेबरोबर फलकावरती धावांची संख्या 64. 5 षटकांचा खेळ संपला. जय बजरंग वैजापूर. 64 लॉस ऑफ 2. 1 मिनिट आणि 28 सेकंद अजून शिल्लक आहेत, त्यामुळे कुठलंही रिस्ट्रिक्शन नाही. तुम्ही ॲज इट इज 5 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर उभे करू शकता. डिसिप्लिन खूप महत्वाचा असतो आणि संघनायक जर योग्य वेळेत षटकं पूर्ण करत असेल तर त्याचं कौतुक झालं पाहिजे. त्याच्या पाठीवरून कौतुकाची थाप आपण टाकली पाहिजे. त्याच्यावरती कौतुकाच्या फुलांची ओंजळ भरून टाकली पाहिजे. मी कौतुक करेल संघनायक कल्याण यादव, अस्लम कुरेशी 11 लोणी संघाचं. नाणेफेक जिंकत क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता आणि 64 धावा 2 गडी बाद. 5 षटकांचा खेळ संपला. पुन्हा एकदा शेवटचं षटक, हाणामारीचं षटक, तोडफोडीचं षटक
आणि समालोचनातून याच तोडफोडीचं यथासांग वर्णन आपल्यासाठी आपल्या समोर करणार आहेत पुन्हा एकदा जुन्नर भूषण मनोज बेल्लेकर सर. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. जय गायकवाड उजष्टीच्या बराचसा बाहेर आला, परंतु मैदानाच्या बाहेर चेंडू पाठवला. यावेळेस इथं अगदी आपण पाहतोय धावपाचा प्रयत्न होईल. इथे काय उशिरा चेंडू लावला गेला हे तितकंच खरंय. फलंदाज जय गायकवाड धावबाद. कुठे विकेट निश्चितप्रमाणे येताना आपल्याला जे पाहायला मिळते, कारण अगदी आपण पाहिलंय मैदानाच्या आतमध्ये अमोल साळवेला स्ट्राईकवरती आणण्यासाठी इथे हा प्रयत्न होता, परंतु तिसऱ्या पंचांची मदत आहे. पॉपिंग क्रीज सोडली की नाही चेक केलं जाईल. जयला परतावं लागेल. तर जय गायकवाडच्या जागेवरती आता विकास पवार त्याला आपण या ठिकाणी पाहणार आहेत. बराचसा मित्रपरिवार अगदी आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेचा आनंद घेताना पाहिजे. तिथे जर आपण पाहिलं तर मग तो संतोष आसने साहेब आहेत. काल त्यांची गोलंदाजी जे आपण जे पाहिली संतोष आसने यांची, ते आज प्रेक्षक गॅलरीत अगदी क्रिकेटचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप सारा मित्रपरिवार आहे अगदी आपण पाहतोय. खूप चांगले चांगले क्रिकेटर सुद्धा आज या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने सदिच्छा आणि शुभेच्छा भेट देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आपल्याला जे पाहायला मिळत आहेत. यावेळेस स्ट्राईकला काय यायचं होतं तर त्यासाठी यायचं होतं. चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. षटकार चेरन. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. या षटकाराच्या रूपाने धावफलक वाढला गेला. धावफलकावरती धावसंख्या टोटल स्कोर असेल आता 76 धावा, तर अमोल साळवे पोहोचलाय नाबाद 42 धावा. परत एकदा बिगिट. तिथे समोरच्या बाजूला खिलाडी के मस्तक पे दस्तक. खिलाडी बन गए दर्शक और दर्शक बन गए दीवाने. चेरन. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. 2 अर्धशतक अमोलची आम्ही या स्पर्धेत पाहिलेली आहेत आणि तिसरं सुद्धा पाहायला मिळणार का? हो, तिसरं सुद्धा अर्धशतक कंप्लीट. एकदा जोरदार टाळ्या. खणखणीत षटकार चरण. फटका असा धुवाधार हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. लागोपाठचे 3 षटकार खेळले गेलेत. ताबडतोब फलंदाजी अमोल साळवेच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या असेल आता 88 धावा. अमोल साळवे नाबाद 54 धावा. आणि शेवटचा चेंडू इथे डॉट येताना पाहायला मिळालाय. षटकाची होईल समाप्ती. इथे डाव संपला गेला पहिला आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावसंख्या 88 धावा. 89चा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. परंतु मित्रांनो, अमोल साळवेसाठी एकदा जोरदार टाळ्या आपण वाजवून त्याचं कौतुक करूया. या स्पर्धेतलं असणारं तिसरं अर्धशतक आपल्याला या ठिकाणी जे पाहायला मिळाले. क्या बात आहे. विशेष करून अगदी आपण पाहतोय चेअरमन आदरणीय आमचे तानाजींना गोंदकर पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत. चेअरमन साहेबांचं मनापासून स्वागत आहे. आजच्या दिवसभरातला अमोल साळवेचं तिसरा अर्धशतक आहे. स्पर्धेतला आहेच आहे, पण दिवसभरातला तिसरा आहे. छत्रपती संभाजीनगरला 2 अर्धशतक पूर्ण करून आलेला हा खेळाडू या स्पर्धेत आजच्या दिवसभरात तिसरा अर्धशतक पूर्ण करतोय. क्या बात आहे.
आदरणीय प्रतापजी जगताप या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. चेअरमन साहेबांचं मनापासून स्वागत आहे आणि त्याचबरोबर नगर सेवक श्रीनगर परिषद आणि सोसायटीचे विद्यमान संचालक नितीन पराजे कोकेकर ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दोन्ही मान्यवरांचं आमच्या युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने मनापासून स्वागत. वेलकम सर. आणि ज्यांना आपले मनापासून स्वागत. एक डाव या ठिकाणी संपलेला आहे. 88 धावसंख्येची पहारदार ताबडतोब फलंदाजी पाहिली पाहिजे. चला टीम चला लगेच, वेळ घेऊ नका अजिबात. नगरसेवक आदरणीय गणेशजी सोने साहेबांच्या ठिकाणी व्यासपीठावरती आगमन झाले. नगरसेवक साहेबांचं मनापासून स्वागत आहे. आमचे मुकुंद मामा गुंदकर ते या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही मनापासून स्वागत आहे. आम्हाला विनंती राहील मामा व्यासपीठावरतून आपण स्थानापन्न व्हावं. टीम मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. आघाडीची जोडी आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आघाडीच्या जोडीमध्ये जर आपण पाहिलं तर इथे योगेश पवार आणि ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आणि आता असलम कृष्ण जोडी असं मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी आता आपण पाहतोय. धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक गोष्ट नक्कीच करी, संभाजीनगरचं मैदान गाजून अमोल साळवे या मैदानावरती आला, परंतु मालेगावच्या नगरीमध्ये जाऊन आपल्या आवाजाने मालेगावकरांचं प्रेम घेऊन परत एकदा शिर्डीमध्ये उपस्थित झालेले शाहरुख पठाण यानंतर आपला आवाज सौर्यांना ऐकवतील. धन्यवाद आदरणीय मनोजजी बेल्लेकर सरांना आपण अगोदर ऐकलं. नरेशजी डोमे सरांचं सुद्धा मनापासून आभार. युवा शिर्डी ग्रामस्थ आयोजित शिर्डी प्रीमियर लीग अर्थात छत्रपती शिवाजी महाराज चषक 2026चा आजचा अंतिम दिवस आणि त्यातले एक महत्त्वपूर्ण मॅच जिथे आता धावेंचा पाठलाग सुरू होतोय. 89 धावेंचा पाठलाग करायचा आहे आणि या धावेंचा प्रतिकार करण्यासाठी आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला योगेश पवार आणि त्यांच्यासोबत आसिफ खतीब हे दोन आघाडीचे फलंदाज झालेले आहेत. तर पहिलं षटक घेऊन विकास पवार यांच्या हातामध्ये गोलंदाजी करण्याची धुरा देण्यात आली आहे. पाहूया त्या 89 धावेंचा पाठलाग होतोय की या 89 धावा रोखल्या जात आहेत ते पाहण्यासाठी प्रेक्षकांची देखील आता तौबा गर्दी मैदानाच्या दिशेने होऊ लागलेली आहे. जाऊयात दुसऱ्या डावाला सुरुवात. पहिला बॉल, पहिला चेंडू सरळ बॅटने खेळलाय आणि बॉलला सरळ लॉंग ऑन सीमारेषेच्या पलीकडे पाठवलंय. 4 धावा पहिल्याच बॉलवर येत आहेत. योगेश पवारचा पलट. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. पहिला चेंडू चौकार आलेला आहे. यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु विकास पवार या ठिकाणी पुनरागमन करतायत. हा चेंडू थोडासा कमी गतीने त्यांनी हाताळला होता. आपण ऍक्शन रिप्लेमध्ये जर बघितलं तर बोटं फिरवली यावेळेस चेंडूवर. पहिला चेंडू थोडासा वेगात टाकला, पुढे टाकला होता, परंतु तदनंतर जर बघितलं तर एक चेंडू थोडासा कमी गतीने आणि गुडलेन स्पॉटच्या परिसराचा वापर करत फलंदाजाला मात्र निरुत्तरित ठेवलंय. वेगात यावेळेस मात्र वेगात टाकलाय, ड्राईव्ह केला, चांगला स्ट्रोक इथे एक्झिक्यूट करत असताना फिल्डर लॉंग ऑफमध्ये बॉलला अडवतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात येतोय आणि बघता बघता 2 धावा देखील इकडे पूर्ण करण्यात आलेल्या आहेत. पण सिंगल डबल्सला देखील तुम्हाला महत्त्व द्यावं लागेल. चौकार षटकार त्याच्यासोबतच सिंगल डबल्सला देखील महत्त्व द्यावं लागेल आणि तदनंतर या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग तुम्ही करू शकता. आता करंट रन रेट जर आपण बघितला तर 18 आहे, कारण 2 चेंडूंमध्ये 6 धावा आल्यात. विकास पवार यांना आपण बघू शकतो मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना. रिव्हर्स केला जातोय. फिल्डर मात्र तिकडे अंकुश शेकडे सर यांच्यापासून बॉल बराचसा दूरवर होता. एक्स्ट्रा कव्हरवरून फिल्डर येत आहेत. एकच धाव मात्र तिथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत विकास पवार यांची या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्याला बघायला मिळाली आहे. चांगली कामगिरी आतापर्यंत विकास पवार यांची राहिली. स्लोवर वनचा वापर मिड विकेटमध्ये अर्थात लॉंगऑनवरून फिल्डर येण्याच्या प्रयत्नात आहेत. मिड विकेटचे क्षेत्ररक्षक त्यांच्या अगोदर पोहोचत आहेत, बॉलला उचलत आहेत, फेकत आहेत आणि तोपर्यंत एक सिंगल मात्र इथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावा फलकावर 8 धावा. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. अजूनही 31
बॉल बाकी आहेत, 81 धावांची अजून आवश्यकता. शिर्डी प्रीमियर लीग आज अंतिम दिवसापर्यंत निश्चितच आपल्या सर्वांच्या भेटीला आली आहे आणि आज 6व्या पर्वामध्ये या क्रिकेटच्या स्पर्धेचा विजेता कोण त्याचं उत्तर देखील आपल्याला शोधायचं आहे. त्यातली एक महत्त्वपूर्ण मॅच इलिमिनेटरचा सामना मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. रिव्हर्स केला जातोय, बॉल हवेत, फटका फसतोय आणि तिकडे अंकुश शेकडे सर बॉलच्या खाली आले होते परंतु झेल तिथे निसटलाय आणि तिथे एक सिंगल मात्र पूर्ण. कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद ये क्या हुआ असा कसा या पठ्याचा तोल सुटला, डावलली हातातील संधी कारण झेल सुटला. साईराज कंस्ट्रक्शन शिर्डी प्रोप्रायटर माननीय इंजिनियर शुभम चांगदेव मुर्तडक म्हणतात. शेवटच्या चेंडूवर एक संधी निर्माण झाली होती, थोडासा अवघड होता, प्रयत्न तर केला तिकडे, झेल होऊ शकला नाही. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या ओव्हर नंतर 9 धावा आपल्याला धावफलकावर बघायला मिळत आहेत. पहिल्या ओव्हर नंतर 9 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. गेटवरती एक गाडी आहे, युनिकॉर्न 7793 क्रमांकाची. गाडी चालक, गाडी मालक, आपण गेटवरतीच गाडी पार्किंग केलेली आहे, ती गाडी आपण बाजूला घ्यायची अशी आपणास विनंती राहणार आहे. युनिकॉर्न गाडी आहे 7793. थँक्यू. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि पहिल्या ओव्हर नंतर 9 धावा धावफलकावर बनवल्या जात आहेत. षटक क्रमांक 2 ला आता सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळेल आणि दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्यासाठी दाड आश्वीचे एक सुपरस्टार खेळाडू म्हणजेच अल्ताफ शेख आपल्याला बॉलिंग करण्यासाठी पाहायला मिळणार आहेत. स्ट्रायकर एंडकडे योगेश पवार यांना आपण बघू शकता. एक आक्रमक फलंदाज म्हणून योगेश पवार मानले जातात. आज त्यांना देखील आपल्या बॅटिंगमधून ते सिद्ध करावं लागेल. पाहूयात काय घडतं या ओव्हरमध्ये. लोवर फुल टॉस, यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. आसिफ यांना धाव घेण्याचा प्रयत्न करायचा होता परंतु नकार दिला योगेश पवार यांनी. पहिला चेंडू चांगल्या डब्यावर, 89 धावेंचा पाठलाग करायचा. या मैदानावर होऊ शकतात, अशक्य असं काही नाहीये. फक्त तुम्हाला पॉझिटिव्ह इंटेंटनं खेळावं लागेल, सकारात्मक विचारसरणी तुमची असली पाहिजे आणि मैदानाच्या आतमध्ये ते प्रत्येक खेळाडूला करावं लागणार आहे. धावफलकावर 9 धावा. पहिला चेंडू अल्ताफ शेख यांच्या माध्यमातून चांगला बघायला मिळतोय. योगेश पवार स्ट्रायकर एंडकडे. ऑफस्टमच्या बाहेर पंचांनी मात्र इकडे हात खोललेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. एक अतिरिक्त गोलंदाजाची चुकली साईड आणि गेला वाईड. बजरंग बेकरी शिर्डी प्रोप्रायटर माननीय मयूर राजेंद्र चौधरी पाटील यांच्याकडून व्हाईट बॉलची एक रन. या अतिरिक्तच्या मदतीने धावसंख्या 2 अंकामध्ये. धावफलकावर 10 धावा बनवायच्या 89. यावेळेस लॉफ्ट केलाय, क्रॉस बॅटेड स्ट्रोक. जय कृष्णा गायकवाड येतात बॉलवर. मिड विकेट मध्ये बॉलला उचलतायत, फेकतायत, तोपर्यंत एकच धाव पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलकावर जर नजर टाकली तर 11 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. या अगोदर अमोल साळवे जबरदस्त बॅटिंग करत असताना पाहायला मिळाले. आज जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 अर्धशतक शिर्डीमध्ये आले. शिर्डीमध्ये देखील एक अर्धशतक बनवलं. या स्पर्धेतलं ते तिसरं अर्धशतक त्यांच्या डावे राहिलं. म्हणजे दिवसही गाजवला, संध्याकाळही गाजवली, आता रात्र गाजवणार का, शिर्डी प्रीमियर लीग गाजवणार का, ते देखील आपल्याला पाहावं लागेल. खोलवर टप्प्याचा बॉल ओव्हर द कव्हर खेळलाय, खाली क्षेत्र निवडलं आणि बॉल सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलाय. फटका खेळलाय कडक, घेतोय सरळ बाउंड्री लाईनची धडक, चौकार आलेला आहे. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. 15 धावा धावफलकावर. यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका थोडासा मिसटाईम आहे. निर्जन स्थळी बॉल पडलाय, निर्मनुष्य क्षेत्रामध्ये बॉल पडला, तोपर्यंत एक सिंगल पूर्ण करण्यात आली आहे. योगेश पवार यांनी जर मॅच जिंकून दिली तर दादाबाई शेख लोणी यांच्या वतीने 2100 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. साई शुभ्रा टूर्स अँड ट्रॅव्हलचे ओनर आदरणीय विशाल भैया दहिवळ यांच्या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मनापासून या ठिकाणी युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत आहे. थँक्यू. 26 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे आणि या 26 चेंडूंमध्ये 73 धावेंची आवश्यकता. अल्ताफच्या विरुद्ध योगेश पवार. यावेळेस तगडा प्रहार, उंची आणि लांबी दोन्ही मिळालंय आणि योगेश पवारच्या बॅट मधून येतोय लॉंग अँड स्ट्रॉंग 6. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज पिंपळवाडी रोड शिर्डी प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. बॉल आला योगेश पवार यांच्या रडार मध्ये
आणि त्याच्यावर षटकार ठोकताना आपल्याला योगेश पवार पाहायला मिळत आहेत. या 6 धावांच्या मदतीने धावसंख्येमध्ये देखील मित्रांनो बदल होतोय. 22 धावा धावफलकावर. चांगली सुरुवात. फुलर लेंथवरचा बॉल फटका फसतोय. अंकुश शेकडे सर यावेळेस बॉलच्या खाली आहेत आणि अल्ताफ शेख यांनी देखील पलटवार केलाय. ईट का जवाब पत्थर से और बल्ले का जवाब गेंद से. या अगोदरच्या चेंडूवर षटकार, त्यानंतर मिळवली विकेट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. वार झाला तर पलटवार होणार, हल्ला झाला तर प्रतिहल्ला होणार, कारण दोन्ही संघ या स्पर्धेमध्ये या मॅचला जिंकण्यासाठीच उतरलेले आहेत. पहिला धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. 22 आकड्यावर पहिली विकेट येताना आपल्याला पाहायला मिळते. तर नवीन फलंदाज संघाचे आयकॉन मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. पुणे जिल्ह्यातील मोरगाव बारामती अक्षय तावरे आपल्याला बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे आणि 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 22 धावा एकंदर धावफलकावर. प्रति षटक 11ची सरासरी आतापर्यंत राखण्यात आली. परंतु इथून पुढे आता 24 बॉलमध्ये 67 बनवायच्यात आणि 24 बॉलमध्ये 67 बनवायच्या म्हटल्यानंतर आता तुम्हाला जवळपास 17ची सरासरी राखावी लागेल. आता 11ची सरासरी आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 22 आल्यात. षटक क्रमांक 3ला तर सुरुवात होईल आणि तिसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाज प्रदीप माळवे यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आला. षटक क्रमांक 3ची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर देण्यात आली आहे. प्रत्येक चेंडू अभ्यासपूर्ण टाकावा लागेल. फलंदाजांना देखील प्रत्येक चेंडू चांगल्या पद्धतीने खेळावं लागणार आहे आणि इक्वेशन समोर ठेवून तुम्हाला खेळावं लागेल. आता येणारे 24 चेंडू आहेत. 67ची आवश्यकता आहे. मॅच दोन्ही बाजूने आहे. प्रयत्न करावे लागतील. जो अधिकचे प्रयत्न करणार तो जिंकणार. लॉफ्ट केला यावेळेस. लॉंगॉनमध्ये बॉल चाललाय. फिल्डर येतात. लॉंगॉनवरनं एक सिंगल तिथे परिपूर्ण केली जाईल. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये धावसंख्या 23 आकड्यावर जाऊन पोहोचते आहे. युवा शिर्डी ग्रामस्थ यांचे हे अतिशय सुंदर, सुबक आणि प्रभावी आयोजन. आज जर तुम्ही बघितलं ना तर 6व्या वर्षामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा आली आहे. आपण जर पाहिलं तर पहिल्या दिवसापासून अनेक रंगतदार सामने या स्पर्धेमध्ये बघायला मिळाले, अनेक चित्तथरारक सामने बघायला मिळाले आणि आज देखील या स्पर्धेमध्ये तसेच सामने बघायला मिळतील. बाहेर जाणारा बॉल बॅटची एज घेत मागे मात्र फ्लाय स्लिपमध्ये बॉलला अडवलं जाते. ऑफस्टमच्या खूपच बाहेर होता. कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न तिकडे करण्यात आला होता परंतु यशस्वी झालेले नाहीत. गोलंदाज प्रदीप माळवे यांचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 2 चेंडू त्यांनी हाताळलेत आणि त्या 2 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे. प्रत्येक चेंडू इथे चांगला टाकावा लागणार आहे आणि प्रदीप माळवे यांच्यावरती जबाबदारी दिली. आतापर्यंत त्यांनी लिलाया पेलली आहे पहिल्या 2 चेंडूंमध्ये. यावेळेस उडवलाय बॉल आणि तिकडे फिल्डर बॉल जज करू शकले नाहीत आणि बॉल 1 टप्पा घेत सीमारेषा ओलांडतोय. अक्षय तावरेला मिळतोय चौकार. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. धावसंख्या जर बघितली मित्रांनो तर 27 आकड्यावर जाऊन पोहोचताना आपल्याला बघायला मिळते. जय बजरंग टीम जी मैदानाच्या आतमध्ये खेळते त्या संघासाठी श्रीकांत जाधव, त्या संघ मालकासाठी सुद्धा सनीभाऊ राजपूत यांच्यासाठी सुद्धा त्यांचे जवळचे मित्र चांगला स्ट्रोक यावेळेस खेळलाय. रिव्हर्स अटेम्प्ट केला जातोय आणि त्यामध्ये यशस्वी झालेत. बॉलला घडवली हवाई सफर. येतोय सिक्सर. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी, प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. जय बजरंग वैजापूर संघ खेळतोय. संघ मालक सनीभाऊ राजपूत यांचा जो संघ आहे त्यांचे अगदी जवळचे मित्र श्रीकांत जाधव यांच्या वतीने त्यांच्या संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आलेल्या आहेत आणि मनोज बेल्लेकर सरांसाठी त्यांच्या वतीने 500 रुपयांचा पुरस्कार श्रीकांतजी जाधव यांच्या वतीने आलाय. मनापासून धन्यवाद. बॉलर तयार आहेत. फुलर लेंथवरचा बॉल मनगडाच्या साह्याने वळवलाय. त्याला फक्त दिशा दिली. फिल्डर लॉंगॉनवरून येत आहेत. थोडंसं फंबल तिकडे झालंय आणि त्याचा फायदा लगेचच या ठिकाणी घेण्यात आलाय. थोडासा फंबल और धोरण मुकम्मल. 1-2 मध्ये कन्व्हर्ट करण्यामध्ये यशस्वी राहिले आणि हेच चित्र आपण मैदानाच्या आतमध्ये सातत्याने पाहत आलोय. क्रिकेटमध्ये या चुका करून चालणार नाही. प्रतिस्पर्धी त्याचा फायदा घेतात आणि त्याचं मूर्तिमंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळालं. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2च्या मदतीने धावसंख्येवर जर आपण नजर टाकली तर 35 धावा 1 आकड्याच्या मोबदल्यामध्ये. फुलर लेंथवर चांगला बॉल. फलंदाजाला बंदिस्त करणारी लाईन. कौतुक करावं लागेल प्रदीप माळवे यांचं देखील. शेवटचा चेंडू चांगल्या टप्प्यावर त्यांनी टाकला. त्यांच्या या ओव्हरमध्ये धावा 13 आल्या. 3 ओव्हरचा खेळ समाप्त होतोय. बघू शकता ऍक्शन रिप्लेमध्ये
फुलर लेंथवर हा चेंडू परफेक्ट यॉर्कर बघायला मिळाला आणि आपल्याच फॉलो थ्रूमध्ये बॉलला अडवलं. एक्सपिरियन्स आहे त्यांच्याकडे, अनुभव आहे त्यांच्याकडे. 3 ओव्हर 35, 18 बॉलमध्ये 54ची गरज. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. 18 चेंडूंचा खेळ अद्यापही बाकी आहे आणि अजूनही 54 धावेंची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. युवा शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मनपूर्वक स्वागत. अक्षय तावरे यांनी जर सामना जिंकून दिला तर साई छत्र उद्योग समूहाचे सर्वेसर्वा गणपत शेठ भोसले यांच्या वतीने 2100 रुपयांचा पुरस्कार. 18 बॉलमध्ये अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी 54ची आवश्यकता. एका बाजूला संघ आपल्याला खेळताना बघायला मिळतोय जय बजरंग वैजापूर, तर दुसऱ्या बाजूला कल्याण यादव अस्लम कुरेशी 11 लोणी. या दोन संघांमध्ये ही लढत सुरू आहे. साईबाबांच्या पावनभूमी शिर्डीमध्ये निश्चितच आपण हा क्रिकेटचा थरार पाहतोय आणि शिर्डी नगरी आता क्रिकेटमय झाली आहे, कारण आज या स्पर्धेचा सर्वाधिक महत्वाचा दिवस. प्रेक्षक राजा मोठ्या संख्येने मैदानाच्या दिशेने वाटचाल करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांचं स्वागत आहे. खुलवर टप्प्याचा बॉल, त्याला तितक्या चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलं. फिल्डर आहे त्या ठिकाणी बॉलला अडवत आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण, आदर्श क्षेत्ररक्षण बघायला मिळेल. एक सिंगल परिपूर्ण केली जाणार आहे. मंगेश राशीनकर यांना आपण क्षेत्ररक्षण करत असताना पाहिलं. 1च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. 36 धावा धावफलकावर. अल्ताफ शेख धाराशिवचे अतिशय प्रतिभाशाली खेळाडू आहेत. आज त्यांच्यावर देखील महत्वाची जबाबदारी, कारण संघनायक म्हणून ते मैदानात उतरलेले आहेत आणि अडचणीच्या काळात संघनायकाला निश्चितच मोठी जबाबदारी घ्यावी लागते आणि आज अल्ताफ शेखने ती जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली आहे. 4थं षटक ते हाताळत आहेत. पहिला चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकला होता. स्ट्रायकर एंडकडे अक्षय तावरे. आज अक्षय तावरे यांच्यावर नजरा आहेत. ते की फॅक्टर राहणार त्या सामन्यामध्ये. पाहूयात काय घडेल. फुलर लेंथवर यावेळेस देखील चांगल्या टप्प्यावरचा चेंडू कव्हरमध्ये ड्राईव्ह करण्यात आला. लॉंग ऑफ वरून फिल्डर येत आहेत. थोडेसे उशिराने आले, त्याचा फायदा होतोय. 2 धावा मात्र इकडे पूर्ण करण्यात येत आहेत. 2 धावांच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. विकास पवारची 2 षटकं देखील एका बाजूने महत्वाची राहणार आहे, तर दुसऱ्या बाजूने अक्षय तावरे यांची फलंदाजी आणि 30 प्रेक्षकांना पाहायची आहे. हे बॅटल पाहायला मजा येईल. मॅच महत्वाची आहे. इलिमिनेटरचा सामना. यातून जो जिंकणार तो दुसऱ्या क्वालिफायरमध्ये खेळणार. जो पराभूत होणार त्याला 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक. रिव्हर्स करण्याचा प्रयत्न केला होता, यशस्वी झालेले नाहीयेत. हा चेंडू मात्र निर्धाव आलाय. अल्ताफ शेख डॉट टाकतायत. अजून एक. आता 15 चेंडूंमध्ये 51 धावेंची आवश्यकता. 15 बॉल 51. प्रत्येक डॉट बॉल गोलंदाजी करणाऱ्या संघाला विजयाच्या समीप आणणार आहे आणि प्रत्येक मोठा फटका फलंदाजी करणाऱ्या विजयाच्या समीप त्यांनाही आणणार आहे. यावेळेस चांगला स्ट्रोक. फिल्डर मात्र तिकडे थोडेसे दूरवर आहेत. बॉल अडवण्याचा प्रयत्न. मंगेश राशीनकर जबरदस्त फिल्डिंग त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव पूर्ण करण्यात आली आहे का ते तपासलं जात आहे. त्याच्यासाठी 3ऱ्या पंचांची मदत आता घेण्यात आली आहे. 7S लाईव्हच्या माध्यमातून देखील अनेक प्रेक्षक आमच्या सोबत जोडलेले आहेत. फक्त शिर्डी नाही, राहता नाही, अहिल्यानगर जिल्हा नाही, तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद 7S लाईव्हच्या माध्यमातून देखील घेत आहेत आणि ही दृश्य देखील आपल्यापर्यंत पोहोचवली जात आहेत. खूप चांगला थ्रो केला होता आणि बघूयात आता निर्णय काय असेल. ही सर्व दृश्य 7S लाईव्हच्या माध्यमातून कव्हर केली गेली, प्रेक्षकांपर्यंत ती पोहोचवत आहेत देखील. क्षेत्ररक्षणही चांगलं केलं होतं मंगेश राशीनकरने. बॉलला खूप चांगल्या पद्धतीने गॅदर केलं. थ्रो चांगला केला आणि आता बघावं लागेल फलंदाज सुरक्षित आहेत का की फलंदाजाला परतावं लागेल. यस, निर्णय आलेला आहे. फलंदाज धावबाद आहेत. विकेट आहे. फलंदाज आसिफ खतीब यांना परतावं लागेल. अजून एक धक्का फलंदाजी करणाऱ्या संघाला. आसिफ खतीब बॅक टू द डगआउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता, प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. अल्ताफ शेख 4 चेंडू टाकलेत, फक्त 3 धावा दिल्यात आणि एक फलंदाज धावबादच्या स्वरूपामध्ये माघारी देखील परतलाय. नवीन फलंदाज नितीन फुलपगार. या स्पर्धेमध्ये काय बॅटिंग केली नितीन फुलपगार यांनी. तेच आता बॅटिंगसाठी आलेले आहेत. त्यावेळेस चांगला स्ट्रोक खेळलाय. दरम्यानच्या कालावधीत शिर्डी नगर परिषदेचे कार्यक्षम नगरसेवक वसंतदादा गोंदकर पाटील साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. साहेबांचं मनपूर्वक स्वागत असणार आहे.
एक सिंगल इथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावा फलकावर जर नजर टाकली तर 40 धावा धाव फलकावर बनवल्या जातात. आता मॅचचं समीकरण बदलत चाललंय. 13 बॉलमध्ये 49, 13 चेंडूंमध्ये 49ची गरज आहे. अल्ताफ शेखने या ओव्हरमध्ये सामना कुठेतरी आपल्या बाजूने खेचलेला आहे, कारण 5 चेंडू त्याने टाकलेत आणि फक्त 5 धावा दिल्या त्या ओव्हरमध्ये. संघनायक आहे, जबाबदारी मोठी आहे आणि दिलेल्या पेलतो देखील. यावेळेस शेवटचा चेंडू ऑफस्टंपच्या बाहेर ठेवलाय. नितीन फुलपगारसाठी हा चेंडू निर्धावालाय. 4 ओव्हर इकडे पूर्ण होत आहेत आणि 4 ओव्हर नंतर धावा 40 झाल्यात. आता 12 चेंडूंमध्ये कल्याण यादव, असलम कुरेशी, 11 लोणी या संघाला 12 बॉलमध्ये 49 धाव्यांची गरज आहे. ही पहा, ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक आहेत सन पॉइंट सोलर सोल्युशन्स, प्रोप्रायटर माननीय इंजिनियर धीरज वसंतराव भांबारे. या ओव्हरला पूर्ण करण्यासाठी 7 मिनिटे तुमच्याकडे आहेत. 7 मिनिटांचा अवधी आता बाकी राहिलेला आहे. 12 चेंडू बाकी आहेत. 49 धाव्यांची गरज. गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आयकॉन विकास पवार, संभाजीनगर सुपर फास्ट एक्सप्रेस म्हणून या गोलंदाजाची ओळख आज भारतवर्षामध्ये आहे. तेच विकास पवार आपल्याला गोलंदाजी करण्यासाठी पाहायला मिळत आहेत. परंतु अक्षय तावरे समोर आहेत. 12 बॉलमध्ये 49ची आवश्यकता. प्रयत्न केले तर यशापर्यंत जाऊ शकता आणि ते प्रयत्न करावे लागतील. अक्षय तावरे यांच्यामध्ये क्षमता आहे, परंतु आज त्याला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. 12 बॉलमध्ये 49ची गरज. 4 ओव्हरमध्ये 40 झाल्यात. आयकॉन विरुद्ध आयकॉन हे बॅटल. फुलर लेंथवरचा बॉल समोर उडवलाय आणि विकास पवार यांच्यावर पहिल्या बॉलवर अक्षय तावरे भारी पडलेत आणि पहिल्या बॉलवर षटकार ठोकतायत. 6 फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. हॉटेल न्यू सनराज, पिंपळवाडी रोड, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय अभिषेक हराळे व विकी मिसर यांचा दणदणीत षटकार. पहिला चेंडू आणि पहिल्याच चेंडूवर अक्षय तावरे यांनी विकास पवार यांच्या विरुद्ध हल्ला केला आणि पहिल्या बॉलवर षटकार आलाय. समीकरण बदललं. आता 11 बॉलमध्ये 43 धाव्यांची गरज. फुलर लेंथवर यावेळेस पुनरागमन केले. चांगला स्ट्रोक, परंतु फिल्डर मागे आहेत. बॉलला अडवतात. एकच सिंगल तिकडे परिपूर्ण केली जाणार आहे. आज दोन्ही बाजूने हल्ले करावे लागतील. अक्षय तावरेच्या बॅटमधून धावा येऊन चालणार नाही. दुसऱ्या बाजूने देखील धावा आल्या पाहिजेत. नितीन फुलपागर यांच्या विरुद्ध आता विकास पवार कशी गोलंदाजी करणार तेही पाहणं मात्र गरजेचं ठरणार आहे. या स्पर्धेमध्ये नितीनने देखील प्रभाव टाकलेला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर, DCC दत्तनगर या एक संघामधून देखील सातत्याने खूप चांगली बॅटिंग ते करत आलेले आहेत. शिर्डी प्रीमियर लीग आज अंतिम दिवस, महत्वाची मॅच, त्यांच्यावर देखील नजरा. परंतु समोर विकास पवार. MSCB कॉन्ट्रॅक्टर आदरणीय जुनेदजी पठाण साहेब खास वैजापूर वरून आलेत. त्यांचंही मनापासून स्वागत आहे आणि क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व आहेत जुनेद भाई, त्यांचं स्वागत असेल. यावेळेस चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळालाय आणि फलंदाज नितीन फुलपगार यांना मात्र माघारी जावं लागतंय. विकेट आली, फलंदाज बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स, सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. नितीन फुलपगार धावबादच्या स्वरूपामध्ये माघारी परतले, तर आता त्यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज श्रीरामपूर तालुक्यातील अजून एक जबरदस्त अष्टपैलू खेळाडू म्हणजेच महेश चव्हाण बॅटिंगसाठी दाखल होताना आपल्याला बघायला मिळत आहेत. समोर विकास पवार आहेत. चांगला स्ट्रोक यावेळेस एक्झिक्यूट केलाय. फिल्डर येत आहेत बॉलवर आणि बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होतोय. क्षेत्ररक्षकाला संधी नाहीये. चौकार आलाय. सीमारेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क, शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. अक्षय तावरेने जर सामना जिंकून दिला तर संघ मालकांच्या वतीने 2100 रुपयांचा पुरस्कार दिला जाईल. चौकार आलेला आहे. परत एकदा एक चांगला स्ट्रोक. फिल्डर मात्र मागे दूरवर आहेत. बॉलपर्यंत येण्याच्या प्रयत्नात आहेत. अल्ताफ येत आहेत बॉलवर. एकदा पूर्ण झाली, दुसरीचाही प्रयत्न केलाय. थ्रो तर चांगला आला, परंतु तितक्याच वाऱ्याच्या वेगात 2 धावा देखील पूर्ण करण्यात आल्या. 2च्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल. एकूण धावसंख्या 53. 7 बॉल 36. या चेंडूवर जर मोठा फटका आला तर मग शेवटच्या ओव्हरमध्ये काहीतरी घडामोडी घडू शकतात. परंतु पाहावं लागेल. विकास पवारच्या विरुद्ध परत एकदा अक्षय तावरे. हा संघर्ष. 7 बॉल 36. फुलर लेंथवर चांगला स्ट्रोक. फिल्डर दूरवर आहेत. एक टप्पा घेत बॉल सरळ सीमारेषेच्या पलीकडे मार्गस्थ होतोय. फटका खेळलाय कडक
आणि घेतोय सरळ बाउंड्री लाईनची धडक. अजून एक चौकार. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. प्रयत्न केले जात आहेत. मागच्या ओव्हरमध्ये 17 आल्या. आता शेवटचे 6 बॉल आहेत आणि 32 धावेंची आवश्यकता आहे. 6 चेंडूंमध्ये 32 धावेंची गरज. बघूयात. वेळ 2 मिनिटे बाकी असताना, 2 मिनिटे आणि 30 सेकंद बाकी असताना 5 ओव्हर पूर्ण केल्यात. गोलंदाजी करणाऱ्या संघाने कर्णधाराचं कौतुक करावं लागेल. योग्य वेळेत त्यांनी इनिंगचा खेळ अर्थात 5 ओव्हरचा खेळ पूर्ण केलेला आहे. आता शेवटचे 6 बॉल बाकी आहेत. 32 धावेंची अजून एक गरज आहे. 14 चेंडूंमध्ये 33 धावा अक्षय तावरे बनवत आहेत. 57 धावा धावफलकावर. कल्याण यादव, असलम कुरेशी 11. तर दुसऱ्या बाजूला संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतोय फैजल 11 वैजापूर. वैजापूर विरुद्ध लोणी असा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने थोडासा सामना झुकलेला आहे, परंतु पाहावं लागेल. क्रिकेटचा खेळ आहे. अनिश्चिततेनं भरलेला हा क्रिकेटचा खेळ आहे. काही होऊ शकतं. मंगेश राशीनकर. पहिलाच बॉल इथे जर आपण पाहिलं तर ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवला आहे. धाव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. धावही पूर्ण झाली आहे आणि 22च्या मदतीने ही एक सिंगल इथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅटिंग करणाऱ्या टीमकडून रिव्ह्यूची मागणी या ठिकाणी करण्यात येते आहे. बघूयात काय निर्णय या ठिकाणी असणार आहे. दोन्ही संघांचा रिव्ह्यू एक एक बाकी आहे आणि इथे बॅटिंग करणाऱ्या टीमने आता रिव्ह्यू घेतलाय व्हाईट बॉलसाठी. बघूयात आता व्हाईट बॉल आहे का ते तपासलं जातं. तदनंतर आपल्यापर्यंत निर्णय येणार आहे. राजू डावकर सर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये मॅच ऑफिशियल म्हणून संतोषजी भालेराव सर आणि सतीशजी भालेराव सर काम पाहत आहेत. या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसापासून अतिशय दर्जेदार अंपायरिंग आपल्याला त्यांच्या माध्यमातून बघायला मिळाली. निर्णय आलेला आहे फेअर बॉल आणि रिव्ह्यू लॉस. फलंदाजी करणाऱ्या संघाने जो रिव्ह्यू घेतला होता तो इकडे गमावलेला आहे. 5 बॉलमध्ये 31 धावेंची गरज. शेवटचे 5 चेंडू आणि 31 धावा. प्रत्येक विकेटसाठी सनीभाऊ राजपूत आणि मुज्जूबाई शेख संघमालक यांच्या वतीने 500 रुपयांचा पुरस्कार दिला जाईल. मंगेश राशीनकर तयार होत आहेत. अक्षय तावरे समोर आहेत. यावेळेस फुलर लेंथवरचा बॉल आणि बॉल सरळ आपण बघितलं तर सीमारेषा ओलांडतोय. चौकार आलेला आहे. 4 रन्स. सीमा रेषा भेदून जातोय आर पार. साई वाटिका क्राफ्टिंग लँडमार्क शिर्डी. प्रोप्रायटर माननीय काका मते यांचा सनसनीत चौकार. चौकार आला. चौकाराने धावसंख्या 62 झाली. 4 बॉलमध्ये अजूनही बनवायच्या आहेत 27. मंगेश राशीनकर बॉलिंग करण्याकरिता सज्ज आहेत. अखूट टप्प्याचा बॉल. त्यावर आक्रमण केलंय फिल्डर बॉलच्या खाली आणि समीर जोंधळे यांनी पकडलाय झेल. अक्षय तावरे यांचा संपतोय खेळ. बिग विकेट गॉन. अक्षय तावरे आउट. बॅक टू द डगआउट. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे साई योगेश मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स. सॅमसंग मोबाईल गॅलरी राहता. प्रोप्रायटर माननीय योगेश डांगे पाटील यांची दमदार विकेट. 3 चेंडूंमध्ये या मॅचला जिंकण्यासाठी यस साई सूर्या 11 लोणी संघाचे संघनायक आपण संपर्क करायचा आहे. साई सूर्या 11 लोणी. जय बजरंग वैजापूर आणि त्यांच्या विरुद्ध संघ आपण मैदानाच्या आतमध्ये बघू शकता जो लढतोय. कल्याण यादव, असलम कुरेशी 11. मॅच आली आता शेवटचे बॉल 2 बाकी आहेत आणि या मॅचला जिंकण्यासाठी 27ची गरज आहे. साई सूर्या 11 लोणी संघाचे संघनायक आपण या. 2 बॉल बाकी आहेत. 27 धावेंची आवश्यकता. स्ट्रायकर एंडकडे स्वतः संघ मालक कल्याण यादव. मंगेश राशीनकरचा अजून एक चांगला बॉल. निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होते आहे. 1 बॉल बाकी राहिलाय आणि 27ची गरज. आता काहीशी औपचारिकता शिल्लक राहिली आहे. 1 बॉलमध्ये 27 आणि आता विजयाचा सुगंध यायला लागलाय जय बजरंग वैजापूर संघाला असं म्हणावं लागेल. फुलर लेंथवर आणि हा चेंडू निर्धाव. सामना संपलाय. सामना जिंकलाय जय बजरंग 11 वैजापूर. सनीभाऊ राजपूत, मुज्जूबाई शेख यांचा संघ या सामन्यामध्ये विजय मिळवतोय. मनापासून अभिनंदन.
विजयाच्या लक्ष शुभेच्छा. हार्ड लक. कल्याण यादव, असलम कुरेशी 11 लोणी. आपलाही खूप चांगला खेळ या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाला. आपलंही मनापासून आभार. चला आता संघनायक लगेचच जय बजरंग 11 वैजापूर आपणही त्वरित संपर्क करा. सामनावीराचा पुरस्कारही आपण इथे प्रदान करणार आहोत आणि या सामनावीराचा पुरस्कार जातो आहे आणि या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय जालन्याची रन मशीन अमोल साळवे सामनावीर. सुरुवातीला आपण करूयात टॉस आणि तदनंतर देऊयात मॅन ऑफ द मॅच.